इथे बसलेल्या सर्व तमाम बंधू भगिनींना अशी विनंती आहे की त्यांनी जेवणाचा आस्वाद तर घ्यावा, गाण्याचा सुद्धा आस्वाद घ्यावा आणि आम्ही इथे बसलेलो आहे, आम्हाला असं वाटलं पाहिजे की आम्ही श्रोत्यांसमोर गाणं गात आहोत याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे। म्हणून आपल्या समोर रमाईचं एक सुंदर गीत सादर करतो। करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही, शब्दांशिवाय मैफिल तू मावत नाही स्वरात तू। करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही, शब्दांशिवाय मैफिल तू मावत नाहीस स्वरात तू। डोळ्यामधले व्याकुळ सागर मावत नाही दुःखातही, आर्ततेची सदा फुली तू मावत नाहीस अश्रूतही। अरे सूर्याबरोबर संसार तुझा, सूर्याबरोबर संसार तुझा, चांदणे झालीस आगीतही। सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही। सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही। रमायण स्वप्न नित्य असे पहावे, रमायण स्वप्न नित्य असे पहावे। शिकून साहेबानी महागाणी वंत व्हावे। साहेबाप्रती रमाची ही भावना मनोज राजा, असतील तेथे माझे साहेब सुखी रहावे। असतील तेथे माझे साहेब सुखी रहावे। म्हणून
पत्रात अहो पत्रात लिहिते रमा क्या बात है पत्रात लिहिते रमा हो पत्रात लिहिते रमा माझी चिंता न करतास का माझी चिंता न करतास का मिहले कराना अहो मिहले कराना सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा तुम्ही साहेब स्वतःला जपा हा प्रसंग आहे जवळपास 1913 ते 1917 मधला जेव्हा बाबासाहेब विलायतला लंडनला जातात आणि जाता जाता माता रमाई बाबासाहेबांना म्हणते की साहेब गेल्या खुशालीचं पत्र लिहा आणि बाबा तिथे पोहोचता माता रमाईला पत्र लिहितात आणि ते पत्र पोहोचल्यानंतर रमाईला म्हणतात रामू मी इथे सुखरूप पोहोचलेलो आहे व्यवस्थित आहे तू आपली काळजी घे मग बाबासाहेबांचं पत्र पोहोचल्यानंतर रमाई खुशी मावेला मग त्यामध्ये माता रमाईनी पुन्हा बाबासाहेबांना पत्र लिहिलं खुशहालीचं पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये माता रमाई बाबासाहेबांना काय म्हणते हे या गीताचं वर्णन आहे ऐका अहुपाशी कधी मी श्रीपात खाये उपाशी कधी मी श्रीपात खाये उपाशी कधी मी श्रीपात खाये उपाशी कधी मी श्रीपात खाये पण तुमची राम तुमच्या पाठीशी राये तुमचे राम तुमच्या पाठीशी बघा माता रमाई माता रमाई एवढं शिक्षण नव्हतं पण तरी सुद्धा तिचं म्हणणं काय आहे मी कशी राहील साहेब पण तुम्ही परदेशी असतात ना तुम्ही व्यवस्थित राहा म्हणून उपाशी कधी मी श्रीपात खाये उपाशी कधी मी श्रीपात खाये उपाशी कधी मी श्रीपात खाये
पण तुमचे राम तुमच्या पाठीशी राहील तुमचे राम तुमच्या पाठीशी राहील. तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. म्हणून करू नका हो परवा सांभाळीत मी सर्वा करू नका हो परवा सांभाळते मी सर्व. करू नका हो परवा सांभाळीत मी सर्वा तुमची रामोही अहो तुमची रामोही रामोही बोलते स्वतः काय म्हणते तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या येईल तुमच्या तपा तुमच्या तपा साहेब तुम्ही ज्या उद्दिष्टासाठी तुम्ही तिथे गेले तुमचं उद्दिष्ट परिपूर्ण झालं पाहिजे आमचे बंधू आयुष्यमान राजूजी घुसे यांनी 100 रुपयाचं दान दिलं आमची पार्टी आभारी आहे मी चिंता ऋणी आहे म्हणून राजूजी घुसे बी काय म्हणतात अहो शिडी उपाशी कधी मी शिडी पात खाय उपाशी कधी मी श्रीपाद गायल. उपाशी कधी मी श्रीपाद गायल. तुमची राम तुमच्या पाठीशी राहील तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. तुमची राम पाठीशी राहील. करू नका हो परवा सांभाळीत मी सर्वा करू नका हो परवा करू नका हो परवा सांभाळीत मी सर्वा तुमची रामोही रामोही बोलते स्वतः तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या येईल तुमच्या तपा मी हा लेकरांना मी हा परिवार हो मी हा समाज सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा तुम्ही साहेब सदाला जपा. साहेब सदाला जपा. साहेब सदाला जपा. साहेब सदाला जपा. आमचे भाचे आयुष्यमान अमन सुनीलजी भगत यांनी या गीतावर 200 रुपयाचं धम्मदान दिलं त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे. म्हणून दुसरा अंतराळ काय म्हणते माता रमाई साहेबांना कष्टाची माझ्या अहो कष्टाची माझ्या चिंता नसू द्या अहो कष्टाची माझ्या चिंता नसू द्या अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या. अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या. कष्टाची माझ्या चिंता नसू द्या कष्टाची माझ्या अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या अभ्यासाकडे
विजयी व्हाव तुम्ही खूप शिकाव आणि विजयी व्हावा तुम्ही खूप शिकावा आणि विजयी व्हावा तुम्ही खूप शिकाव आणि विजयी व्हाव म्हणून तुम्ही वेळेवर जेवण करा माता रमाई बाबासाहेबांना का असं म्हणते तुम्ही वेळेवर जेवण करा त्याच्या मागे एक प्रसंग आहे बाबासाहेब आपल्या ग्रंथालयामध्ये अभ्यास करत असतात आणि माता रमाई कामाला जाताना त्यांच्या ग्रंथालयामध्ये श्रीमान सरे राजू घुसे यांच्याकडून 100 रुपये दान मिळाले पार्टी आभारी म्हणून म्हणणं आहे जेव्हा बाबासाहेब ग्रंथालयामध्ये अभ्यास करत होते तेव्हा माता रमाईने त्यांच्याकडे जेवण लिहून दिलं आणि बाबासाहेबांना सांगितलं साहेब मी तुमच्यासाठी जेवण आणलेलं आहे तुम्ही वेळेवर जेवण करून घ्या पण माता रमाई काम संपवून संध्याकाळी जेव्हा परत येते तेव्हा बाबासाहेब मग्नच असतात आणि त्यांचं जेवण तसंच असते त्यामुळे माता रमाई म्हणते तुम्ही वेळेवर जेवण करा तुम्ही वेळेवर जेवण करा तुम्ही वेळेवर जेवण करा तुम्ही वेळेवर जेवण हो सगळे जेवणच करून राहिले थोडे इकडे लक्ष असू द्या गाण्याकडे तुम्ही वेळेवर जेवण करा नका आठवू मम व्यथा मायेची ममता नका आठवू नका आठवू मम व्यथा मी हा परिवार हो मी हा परिवार हो मी हा परिवार सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा तुम्ही साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला जपा साहेब स्वतःला जपा तिसरा बंद आहे जरी हो वन वन जरी हो वन वन मला मान्य आहे जरी हो वन पण रमाई काय म्हणते बाबासाहेबांना अरे तुम्ही लाभले मजला मी धन्य आहे तुम्ही लाभले मजला मी धन्य आहे तुम्ही लाभले मजला मी धन्य आहे हो जरी हो वणवन मला मान्य आहे तुम्ही लाभले मजला मी धन्य आहे माझं सौभाग्य है माझं अवभाग्य है माझं सौभाग्य है माझं सौभाग्य है माझं अवभाग्य है धनी लाभले पती लाभले लाभले तुमच्या परी अहो धनी तुम्ही सावध रहा धनी तुम्ही सावध रहा धनी तुम्ही सावध रहा अहो धनी तुम्ही सावध रहा वार करतील
वार करतील कोणी छुपा, वार करतील कोणी छुपा. मी हले कराना हो, मी हले कराना हो, मी हा समाज सांभाळते. साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा. साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा. आखरी बंद सादर करतो. रमाईनं जेव्हा साहेबांना म्हटलं की साहेब जाता जाता खुशालीचं पोचला खुशालीचं पत्र लिहा, साहेबांनी त्वरित माता रमाईला पत्र लिहिलं. आणि ती माऊली इतकी आनंदित झाली म्हणून त्या पत्रामध्ये काय लिहिते, पत्र आले तुमचे लय आनंद झाला, पत्र आले तुमचे, अहो पत्र आले तुमचे लय आनंद झाला. अहो यशवंत आणि तुमच्या रमाला, यशवंत आणि तुमच्या रमाला, यशवंत आणि तुमच्या रमाला. पत्र आले तुमचे लय आनंद झाला, यशवंत आणि तुमच्या रमाला, यशवंत आणि तुमच्या रमाला, यशवंत आणि तुमच्या रमाला. दंडवत करते मी निसतीन स्मरते मी, दंडवत करते मी, दंडवत करते मी, स्मरते मी. दंडवत धरते मी निसतीन स्मरते मी, दंडवत धरते मी निसतीन स्मरते मी. कोटिया दिनाचे, कोटिया दिनाचे, दिनाचे बाप व्हा तुम्ही. या मनोज राजा परी, या मनोज राजा परी, आलाया आलाया नवा रूपा, आलाया नवा रूपा. मी हले कराना, मी हले कराना, मी हा परिवार सांभाळते. साहेब स्वतःला जपा तुम्ही, साहेब स्वतःला